ठाणे जिल्ह्यातील तलाठी संघटनेनं पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे गेल्या 20 दिवसांपासून उत्पन्न दाखला मिळत नसल्यानं रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिक हवालदिल झाले असून त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तलाठी संघटनेनं अखेर सोमवारी कामबंद आंदोलन मागे घेतलंय। त्यामुळे वैद्यकीय कामासाठी रुग्णांना शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षांचा अर्ज भरण्यासाठी आणि शासकीय कामांसाठी नागरिकांना उत्पन्न दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। ठाणे, कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर असे एकूण 7 तालुके ठाणे जिल्ह्यात येतात। तालुका स्तरावरील तहसील कार्यालयातून नागरिकांना उत्पन्न दाखला, रहिवास प्रमाणपत्र तसंच इतर आवश्यक प्रमाणपत्र तयार करून दिली जातात। यातील उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नागरिकांनी अर्ज केल्यास त्याची तपासणी तलाठींकडून केली जाते। ठाणे जिल्ह्यात दररोज 300 ते 400 उत्पन्न दाखले दिले जातात। प्रत्येक तालुक्यात दररोज 50 ते 60 उत्पन्न दाखल्यांसाठी अर्ज येतात। अर्जदारानं दिलेले स्वयंघोषणापत्र आणि कागदपत्रांच्या आधारे तलाठी उत्पन्न दाखला तयार करून तो पुढे तहसीलदारांकडे पाठवतात। त्या आधारे नागरिकांना उत्पन्नाचे दाखले तहसील कार्यालयातून उपलब्ध करून दिले जातात। तलाठींच्या अहवालानुसार दाखला देण्यात येत असल्याचा उल्लेख उत्पन्नाच्या दाखल्यावर केला जातो। त्यामुळे त्या दाखल्यात खोटी माहिती आढळून आली तर संबंधित तलाठींवर कारवाई होते। काही ठिकाणी तलाठींवर गुन्हेही दाखल झालेत। या कारवाईच्या भीतीमुळे तलाठींनी उत्पन्न दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या तपासणीचं काम बंद केलं होतं। महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या ठाणे जिल्हा विभागानं हे आंदोलन पुकारलं होतं। या आंदोलनामुळे ठाणे जिल्ह्यात गेल्या 20 दिवसांपासून उत्पन्न दाखल्यांचं काम ठप्प झालं होतं। दाखल्यांविना रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांची कामं खोळंबली होती। यावरून तलाठींवर टीका होत होती। दरम्यान दाखल्याविना रुग्ण, विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तलाठी संघटनेनं अखेर सोमवारी कामबंद आंदोलन मागे घेऊन उत्पन्न दाखला देण्याचं काम सुरू केलंय। तलाठी संघटनेचं पूर्वी असं म्हणणं होतं की बाबा त्यांच्यावरती उत्पन्नाच्या दाखल्याच्या अनुषंगाने जी चौकशी केली जाते आणि तलाठी घर चौकशी करतो, त्या घर चौकशीच्या अनुषंगाने तो एक पंचनामा म्हणून होतो आणि पंचनामा भरल्यानंतर त्या उत्पन्नाचा दाखला आम्ही त्या पंचनामाच्या अनुषंगाने देतो। तर त्या पंचनाम्यामुळे बऱ्याच वेळा त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात किंवा खोट्या त्यांच्यावरती समजुतीमुळे त्यांच्यावरती कारवाई केली जाते। तर त्यांनी एक मध्ये आंदोलन केलं होतं आणि असा पायंडा घेतला होता की आम्ही पंचनामे करणार नाही। परंतु गेले महिनाभर आम्ही जरी मेडिकलचे दाखले कुठले बंद केलेले नव्हते किंवा इमर्जन्सीचे शाळेचे दाखले होते ज्यांना शाळेमध्ये किंवा कुठे ऍडमिशनसाठी तेही बंद केलेले नव्हते, परंतु जनरल दाखले जे होते ते बंद होते। बरोबर आहे, कारण की तलाठ्याचा उत्पन्नाचा पंचनामा नव्हता। परंतु काल त्यांनी ते निवेदन मागे घेतलेलं आहे। जे त्यांनी जो संप केला होता तो त्यांनी मागे घेतलेला, कारण निवेदन पण दिले आणि त्या निवेदनच्या अनुषंगाने ते आता त्यांनी जे रेग्युलर प्रोसेस त्यांची आहे ती चालू केलेली आहे। त्याच्यामुळे आता मुलांना कुठली अडचण येणार नाही आणि शक्यतो ठाणे तालुक्यामध्ये आम्ही शैक्षणिक आणि वैद्यकीय हे दाखले आम्ही इमर्जन्सीमध्ये सगळे केलेले आहेत। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही। तलाठ्यांना चौकशीला सामोरे जावं लागत होतं, तर त्या विषयाबद्दल काय निरासन झालंय का? आता त्यांनी राज्यस्तरावरती पण हे निवेदन दिलेलं आहे। आता राज्यस्तरावरती त्यांनी निवेदन दिल्यानंतर त्यांचे राज्यस्तरावरचे जे पदाधिकारी आहेत ते त्याच्यामध्ये फॉलोअप घेत आहेत, त्याच्यामध्ये काय निर्णय होईल। पण ही त्यांची रास्त मागणी आहे तलाठ्यांची की नॉर्मली एखादा माणूस जेव्हा स्वतः कथन करतो की माझं उत्पन्न असं आहे, माझं या स्वरूपातलं इन्कम आहे, तर त्या कथनावरतीच तो पंचनामा करतो। तो काय घरात जाऊन त्या फ्रीजची किंमत किती, टीव्हीची किंमत किती असं बघायला जात नाही। तो शक्यतो काय विचार करतो की बाबा हा माणूस जे कथन करतोय ते बरोबर आहे आणि त्या कथनाच्या अनुषंगाने तो त्याचा एक पंचनामा बनवतो आणि फॉर्मली घरी जाऊन येतो की बाबा नक्की वस्तुस्थिती काय आहे। आता त्याच्यावरती जर कोणी खोटं बोलत असेल, प्रतिज्ञापत्रावरती जर खोटं बोलत असेल तर तलाठ्याची चूक नाही ना, त्यांचं पण ते योग्य आहे त्यांचं ते हे। पण आता त्याच्यामध्ये शासन पुढे काहीतरी मार्ग काढेल